साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात 33 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, तत्पूर्वी दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 35 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, त्यानंतर सलगच्या 2 बॉलमध्ये 2 दुहेरी धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला आहे. पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते 1 रनच्या साह्याने. आतापर्यंत 36 कौतुक करावं लागेल गोलंदाज महेशचा देखील. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे चौकार आला आणि त्यानंतर कुठेतरी मोठे फटके लगावण्यापासून बॅट्समनला रोखलंय. या बॉलवर लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, झेलची संधी टिपल्या हा झेल. तिसरा बॅट्समन गमावलाय. एक दर्जेदार झेल टिपला फिल्डर बापू त्या ठिकाणी तैनात होते. आणि आणखीन एक धक्का टीम भैरवनाथ स्पोर्ट्स अडू या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बॅट्समन गमावल्यानंतर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अक्षय साठी हा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, तू चलतो मी आया, या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. एक बॅट्समन गमावल्यानंतर दुसरा बॅट्समन देखील गमावलाय. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम भैरवनाथ स्पोर्ट्स अडोय या टीमच्या धावफलकावरती धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 36 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला फटका चांगलाय, परंतु पंचांचा इशारा येतो, नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 रन ऍड होतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38. नवीन फलंदाज ललित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर प्रथमेश नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केलंय. या मोमेंटला व्हाईट बॉलचा इशारा, फ्रीची संधी अजूनही असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धावा ऍड होते. फ्रीची संधी अजूनही आहे. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय फटका चांगला, स्क्वेअरलेगच्या दिशेने फिल्डरच्या हाताचा वेध घेऊन चेंडू चाललाय 4 रनसाठी हा चौकार. या बॉलवर देखील आक्रमण केले.
एलिव्हेशन भरपूर आहे, जेलची संधी, परंतु आणखीन एक वेळ आम्ही स्पीडिंग पाहायला मिळते, परंतु रन मिळतील फक्त एक आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते आणि 45 एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 46 रन 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट सेट करणारी ओव्हर, या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा निर्धार जरूर आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात. आणखीन एक लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय, सरळ 4 रनसाठी हा चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्याने टीम भैरवनाथ स्पोर्ट्स अडोळ या टीमच्या धावफलकाची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 50 रन सांघिक अर्धशतक सध्याच्या घडीला कंप्लीट होताना पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. एक मोठं लक्ष सेट करायचं आणि त्यासाठी मनामध्ये एक मोठी खेळी करण्याची जी रणनीती आहे ती रणनीती कुठेतरी सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. परंतु या क्षणाला ओव्हरथ्रो केला आणि त्याचाच पुरेपूर फायदा बॅट्समनने घेतला. एक रन बाईजच्या स्वरूपामध्ये एक रन ऍड होईल. एक रनच्या साह्याने आतापर्यंत 51 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 51 शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, मोठा फटका जरूर खेळला, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 52 धावा होतात आणि 53 धावांचं लक्ष असेल. टीम जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी या टीम समोर 53 रनचं टार्गेट. वाल्मिकी पठारा क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत मानाई देवी स्पोर्ट्स आंब्रग आयोजित मानाई देवी चषक 2024 या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक रोख रुपये 33,000 तुम्हा सर्वांचे लाडके महालक्ष्मी कार्गो ट्रान्सपोर्ट से मालक आदरणीय अनिलजी काशीनाथ वरंडे शेठ, त्याचबरोबर विजय वेअर हाऊस मस्जिद बंदरचे मालक आदरणीय विजय शेठ मिसाय यांच्या माध्यमातून तब्बल 33,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेला पुरस्कृत केले गेले. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक शंभूराज युवा संघटना त्यांच्या माध्यमातून रोख रुपये 15,000 द्वितीय पारितोषिकासाठी पुरस्कृत केले गेलेत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार. तृतीय पारितोषिक माननीय स्वप्नील बापू कदम उर्फ मुन्ना यांच्या माध्यमातून रोख रुपये 9,000 तृतीय पारितोषिकासाठी पुरस्कृत केले गेलेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी संपूर्ण जे चषक आपल्याला पाहायला मिळतात तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विलास सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण चषक देखील पुरस्कृत केले गेलेत. आपले देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर मैदान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते वर्ल्ड पॅक ॲनिमेशन ऑटोमेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर संजयजी पवार सर यांच्या माध्यमातून मैदान देखील सौजन्य केले गेले. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट खऱ्या अर्थाने रिअल टीम लाईव्हला देखील पुरस्कृत केले गेले. पाटण तालुका रहिवासी संघाचे मानखूर मुंबईचे अध्यक्ष जयवंत शेठ वरांडे साहेब यांचा देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर एक सुसज्ज नेत्रदीपक मंडप आपल्याला पाहायला मिळतोय. नथुराम पवार पाटील साहेब, त्याचबरोबर माजी सरपंच संदीपजी सुर्वे आपले देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर डीजे देखील सौजन्य केले गेले. माननीय हरीशजी पवारजी युवा उद्योजक आहेत. सर्वज्ञ एंटरप्राइजेस डेअरी रबाई यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी होम थिएटर सौजन्य माननीय डॉक्टर शहाजी पडळकर साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. उत्कृष्ट फलंदाज कूलर सौजन्य सचिनजी गालावे पाटील मनसैनिक त्यांचं देखील
आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी कूलर देखील सौजन्य केलं गेलंय. सर्वज्ञ कृषी उद्योग समूहाचे मालक त्याचबरोबर शंभूराज युवा संघटना अध्यक्ष आम्रक संतोषजी पवार यांचं देखील मनपूर्वक आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरेशदादा सुर्वे यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. घेऊन चलतो सेकंड इनिंग 53 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं प्रात्यक्षिक तमाम मायबाप प्रेक्षकांना पाहण्याची इच्छा आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपल्या अफलातून बॅटिंगने साकारली. जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक नवी रणनीती घेऊन सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करण्याचा निर्धार डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही सलामीवर विजयाची स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन महेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतोय. 24 बॉल आणि 53 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अख्खे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डावखुऱ्याचा हा गोलंदाज फटका चांगला चेंडू चाललाय डीप स्क्वेअरच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर स्वागत केले सूर्यकांतचं बॅट्समन महेशने आणि या चौकाराने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी या टीमचं पहिल्याच बॉलवर ज्या प्रकारे स्ट्रोक केला जसा टप्पा पडला स्टान्स थोडेसे बदलले आणि आडव्या बॅटने स्ट्रोक केल्यानंतर 4 धावा धावफलकावर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणाऱ्या 3 बॉलमध्ये 49 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. बॉलर होतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फिल्डर थोडासा फंबल झाला. या क्षणाला कॉल कम्युनिकेशन थोडंसं चुकलं होतं परंतु स्वतःला सावरलं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते आणि 1 रनच्या साह्याने 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 22 बॉल मध्ये 48 धावा पूर्ण करायच्या. हॅलो हॅलो बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येतोय. येस इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 22 बॉल मध्ये अजूनही 47 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील जिद्द चिकाटीने तुम्ही खेळाल तर विजय प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. फक्त दिशा दिली. एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. शेवटचे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी आणि या मोमेंटला फटका फसला आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी गणेश मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा होत्या या बॅट्समन कडून परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं
आणि पहिला बॅट्समन गमावल्यानंतर वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय फलंदाज सुरेश. एक मोठी खेळी साकारायची होती गणेशला, परंतु ते स्वप्न कुठेतरी खऱ्या अर्थाने तुटताना आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःवर थोडासा निराशा आहे, कारण ज्यावेळेस ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होता, 11 खेळाडूंमधून ज्यावेळेस तुम्ही भरपूर चांगला खेळ करता, बॅटिंग भरपूर चांगली फलंदाजी तुम्ही करता, त्यावेळेस तुमच्या टीमच्या माध्यमातून तुमच्यावर विश्वास दाखवला जातो. परंतु सध्याच्या घडीला नैराश्याच्या भूमिकेमध्ये आपण गणेशला पहिला बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन सुरेश स्ट्रायकिंग एंडला पहिले यश मिळालंय. गोलंदाज सूर्यकांतला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी आहे, फिल्डर तैनात आहे. प्रथमेश एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 53 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत 9 धावसंख्या धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत 18 आणि अजूनही 44 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रति ओव्हरमध्ये 14.67 ची सरासरी देखील गाठावी लागेल. या मॅच मध्ये टीम जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी या टीमला चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 2 आणि सेकंड ओव्हर साठी आमंत्रित केले. गोलंदाजीसाठी गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या. सूर्यकांतने एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. पहिलाच बॉल आदित्यचा, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 3 फिल्डर आले परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम दर्जाचा झेल पकडला गोलंदाज आदित्यने आणि दुसरा धक्का बॅट्समन महेश या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला गणेश बाद झाला, त्यानंतर महेश देखील बाद होतोय. न्यू बॅट्समन बापू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. फिल्डिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी बापूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये बॅटिंग भरपूर चांगली बॅटिंग जरूर करावी अशी अपेक्षा आहे. टीम जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी या टीमला 17 बॉल मध्ये 44 धावा पूर्ण करायच्यात. आक्रमकता साकारावी लागेल. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असतं. परंतु सुरुवातीला थोडासा संयम आपण पाहिला. या क्षणाला आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारावा लागेल या दोन्ही बॅट्समनना. आदित्यचा हा बॉल, दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. समीकरण बदलले. व्हाईट +1 टोटल 2 रन ऍड होतील. अजूनही 42 रनची गरज. 17 बॉल मध्ये 42 धावा पूर्ण करायच्यात. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. वेग भरपूर होता परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन बापू. सकाळचं सत्र आहे. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. डोर फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, फटका चांगला होता परंतु मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल फक्त या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजून 41 धावा पूर्ण करायच्यात. या मोमेंटला लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत.
लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय. विकेट किपर देखील भरपूर वेगाने धावलाय, परंतु तोपर्यंत डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चाललाय. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. अजूनही 40 धावांची गरज शिल्लक आहे येणाऱ्या बॉलमध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल टिपला. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आणि तिसरा बॅट्समन गमावलाय. सुरेश देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचं चित्र बदलत जाताना आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट रोखायचं आहे भैरवनाथ स्पोर्ट्स अडू या टीमला. दोन ओव्हरचा खेळ झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु प्रयत्न चांगला केला. एक सिंगल फक्त पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये अजून 39 धावा पूर्ण करायच्या आहेत. एक मोठा खेळ करावा लागेल. प्रति ओव्हरमध्ये 20 रनची सरासरी आहे. गोलंदाज चंद्रकांत. फटका फसला जाईल की काय, आणखी एक बॅट्समन गमावलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील या ठिकाणी बाद झाला. कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. 10 बॉलमध्ये अजून 39 धावा पूर्ण करायच्या आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. 6 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये 10 बॉलमध्ये. जर या सामन्याच्या विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. 38 धावा अजूनही पूर्ण करायच्यात 9 बॉलमध्ये. मोठा स्ट्रोक खेळलाय. प्रथमेश चेंडू खाली. आणखीन एक झेल टिपलाय प्रथमेशने. पूर्णपणे जकडून ठेवले अडू टीमने. टीम जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी या टीमला आणि बॅट्समन सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका केला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानतोय बॅट्समन सनी. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल पासून थोडासा दूर होता, परंतु 3 फिल्डर आले होते हा झेल पकडण्यासाठी. ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 17 रन या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा कंप्लीट करायच्या आहेत. 36 रन. 6 बॉलमध्ये 6 षटकार मात्र जरूर मारावे लागतील या क्षणाला. वेलकम उदयजी तांडेल सर आणि गुरुनाथजी पाटील सर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल आणि एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 18 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये अजूनही 35 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय हा झेल. गोलंदाज किशोरने सनी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल. मोठा स्ट्रोक तर जरूर खेळलाय. प्रथमेश चेंडू वन बाउन्स जज करेल. तत्पूर्वी एक सिंगल अमोलने कंप्लीट केली. वेलकम रोहनजी कदम, आपलं देखील सरचे स्वागत. आपण जरूर आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. बादच्या स्लाइडचा भेद घेतला. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होईल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात श्री भैरवनाथ स्पोर्ट्स अडुई संघ. परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो आणि सामना जिंकलाय टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स अडू या टीमच्या माध्यमातून. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सूर्या. सूर्या आपण यायचे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि टॉस साठी देखील यायचंय. कराळे आणि अडू टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण आज अंतिम दिवस आहे. अधिक सामने आपल्याला खेळवायचे.